नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी सोयाबीन असेल, कापूस असेल, अशा भरपूर साऱ्या पिकांची लागवड झालेली आहे। परंतु ही लागवड झालेली जरी असली तरी निसर्गात येणाऱ्या भरपूर साऱ्या घटकांमुळे यावरती आता बरंचसं संकट यायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा ठिकाणी आता पेरण्या ह्या अजून झालेल्या नाही आहेत, त्यामुळं जिथं पेरण्या झाल्यात त्या ठिकाणी किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त बघायला मिळतोय। कारण या किडींना सुद्धा खाण्यासाठी योग्य प्रमाणात पिकं सगळीकडे न मिळाल्यामुळं ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या त्याच ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव हा एक खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला बघायला मिळतोय। आता या किडींचा प्रादुर्भाव होत असताना सगळ्यात महत्त्वाची कीड जी आत्ता पाऊस पडायला सुरुवात झाल्यापासून सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांना त्रास देणारी कीड जर म्हटलं तर ती आहे पैसा। शेतकऱ्यांच्या लोकल भाषेमध्ये ह्याला पैसा, वानू, तेलंगी कीड किंवा अशा इतर भरपूर साऱ्या नावांनी त्याला संबोधलं जातं, परंतु इंग्लिशमध्ये ह्याला आपण मिलीपीड्स असं म्हणत असतो। आता ही मिलीपीड जी कीड आहे ही नक्की करते तरी काय, तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये ज्यावेळी तुम्ही नांगरली केलेली नसते तर अशा वेळी आपल्या शेतामध्ये ज्या भेगा पडतात ह्या भेगांच्या आतमध्ये ही कीड राहत असते। ह्या किडीच्या ज्या आळ्या आहेत ह्या आळ्या आपल्याला सहसा पाऊस पडल्याशिवाय वरती आलेल्या दिसत नाहीत। मग आता ह्या आळ्या जमिनीमध्ये राहून काय करतात, तर ह्या आळ्या जमिनीमध्ये राहून जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब किंवा तुमच्या जमिनीमध्ये असलेला वाळका पालापाचोळा असेल किंवा झाडांची पानं असतील किंवा इतर जे मटेरियल तुमचं तिथं पडलेलं असेल तर ह्या वाळक्या पाल्यापाचोळ्यावरती ह्या जास्त प्रमाणात जगत असतात। ज्यावेळी आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात होते, या भेगांमध्ये पाणी साचायला सुरुवात होतं आणि या किडींना आतमध्ये खाण्याचा कुठलाही सोर्स न मिळाल्यामुळं ह्या किडी काय होतात की वरती येतात, बांधावरती येतात किंवा बांधावर असलेला जो काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल ह्याच्यावरती खाण्यासाठी सुरुवात करतात। पण एक गोष्ट मात्र नक्की होत असते की एका वेळीनंतर ह्यांना जे बांधावरचं असलेलं गवत किंवा पालापाचोळा हा तिथला संपल्यानंतर ह्या काय करतात की अन्नाच्या शोधामध्ये आपल्या पिकावरती यायला सुरुवात करतात आणि ह्या किडीला किंवा ह्या आळीला भूक खूप मोठ्या प्रमाणात असते। मग एका वेळीनंतर ती कुठलाही वाळका पालापाचोळा न मिळाल्यामुळं आपल्या पिकावरती खायला सुरुवात करते। कारण ह्याच वेळेला आपली पिकं जी आहेत तर ही कोवळ्या अवस्थेमध्ये असतात। तुमचा कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा इतर भरपूर सारी पिकं, ह्यामध्ये काय होतं की पिकं कोवळी असतात, तिला खाण्यासाठी सोपी जातात। मग त्या झाडाचा शेंडा असेल किंवा त्या झाडाची पानं असतील ही कुरतडून ती आळी खात असते। तर शेतकरी मित्रांनो, मग या किडीला रोखण्यासाठी नक्की शेतकरी काय करतात किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काय नियोजन केलं जातं हे आपण पाहूयात। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा एक ऑब्झर्वेशन घेतलं असेल की जर तुमच्या शेतामध्ये साधारणतः जर तुमची नांगरणी जर त्या सीझनला जर झाली नसेल तर अशा शेतामध्ये तेलंगी अळीचा प्रादुर्भाव किंवा पैशाचा प्रादुर्भाव हा जास्त झालेला आपल्याला बघायला मिळतो। म्हणून आपल्या पिकाच्या लागवडीच्या आधी एक खोल नांगरट होणं गरजेचं असतं, म्हणजेच ह्या आळ्या जरी तुमच्या जमिनीमध्ये असतील किंवा जरी त्याचे अंडे किंवा कोश जरी जमिनीमध्ये असतील तर ते मारले जातील किंवा जे आतमध्ये गाडले जातील, त्यामुळे ते तुमच्या शेतावरती प्रादुर्भाव होऊन देणार नाही। दुसरी गोष्ट, ज्यावेळी आपल्या शेतावरती तेलंगी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो तर अशा वेळी आपल्याला पहिली महत्त्वाची काळजी घेणं काय गरजेचं आहे, तर तुमच्या शेताच्या बांधावर गवताचे जर ढीग असतील तर हे ढीग काढून पहिले डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे। किंवा आपल्या शेतामध्ये जागोजागी पालापाचोळा किंवा गवताचे ढीग किंवा पाचटाचे ढीग आपल्याला करायचे। आता हे ढीग कधी करायचे तर हे रात्रीच्या वेळी करायचे, म्हणजे दिवस मावळताना जर तुम्ही ढीग घातले तर साधारणतः रात्रभर ते ढीग तसेच राहू द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवायच्या आधी आपल्याला शेतामध्ये जाऊन ते ढीग गोळा करायचे आणि एखाद्या टपमध्ये किंवा एखाद्या पाण्याच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ते टाकायचे। परंतु ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या टपमध्ये तुम्ही हे ढीग टाकणार आहात तर ह्या टपामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये कुठलंही एक कीटकनाशक आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचे की जेणेकरून ते कीटकनाशक टाकल्यामुळं पाणी आपलं हे विषारी बनेल आणि जे तुम्ही गवताचे ढीग उचलून त्याच्यामध्ये टाकणार आहात तर त्या किडी तिथं जागेवरती मारल्या जातील। यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये वानू किडीचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण अशी पण करू शकतो, ज्याला आपण पॉयझन बेट म्हणतो किंवा विषबाधा सापळे ज्याला आपण म्हणतो, तर ते तुम्ही कसे करू शकता। हा सापळा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचा कोंडा किंवा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडासा मध किंवा गूळ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे, थोडंसं पाणी टाकून ह्याचा गोळा बनेल ह्या टाईपमध्ये आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही कुठल्याही पावडर फॉर्ममधले आपले जे कीटकनाशक आहेत तर हे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता
त्याचा गोळ्या बनवायच्या आहेत आणि त्या गोळ्या आपल्याला पूर्ण शेतामध्ये टाकायच्या आहेत। त्या गोळ्या खाल्ल्यानंतर साधारणतः त्या किडी तुम्हाला लगेच तिथं मेलेल्या बघायला मिळतील। हा एक पर्याय आहे शेतकरी मित्रांनो। परंतु त्याच्या पुढेही आपण जर गेलो तर या पुढे जाऊन आपल्याला केमिकल कंट्रोलमध्ये जर ही अळी कंट्रोल करायची असेल तर याच्यावरती बरेचसे उपाय सांगितले जातात। कुणी लेसेंटा जे आहे तर तेही फवारतं, किंवा कोणी जर बघितलं तर फिप्रोनिल घटक असणारे तुमचे जे काही प्रोडक्ट्स असतील तर ह्याचीसुद्धा जमिनीवर दाट फवारणी करतात। किंवा काही ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या कंटेंटमुळे सुद्धा रिझल्ट आलेले दिसतात की जेणेकरून तुम्ही क्लोरोपायरिफॉस 50% हा घटक जर तुम्ही पाण्यामध्ये घेतला 2 मिली प्रति लिटरच्या हिशोबाने आणि जमिनीवरती त्याची जर दाट फवारणी केली तर ह्या फवारणीमुळे सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव थांबतो। दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे पाणी देण्याची जर सोय असेल, पाटपाणी असेल, ड्रीप इरिगेशन असेल तर ह्यामधून तुम्ही क्लोरोपायरिफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% हा घटक असलेलं औषध जरी ड्रेंचिंगमधून दिलं तर ह्यामुळे तुमच्या 2 ते 3 समस्यासुद्धा एकाच वेळी सोडवल्या जातात। तुमच्या शेतामध्ये हुमणी असेल, वाळवी असेल, किंवा तुमची तेलंगी कीड असेल, किंवा कटवर्म असेल तर अशा 4 समस्या त्यामुळे सुद्धा तुमच्या सोडवल्या जातात। आणि या व्यतिरिक्त अजून भरपूर असे काही औषधं मार्केटमध्ये मिळतात जी वापरून तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या अळीचं नियोजन करू शकता। पण पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ह्या अळीसाठी कुठलंही एक स्टँडर्ड रिकमेंडेशन नाही, त्यामुळे आपल्याला बरेचसे पर्याय ह्याला करून बघावे लागतात। सो शेतकरी मित्रांनो, की ह्या पद्धतीने जर आपण सुरुवातीपासून जर पर्याय केले तर 100% तुमच्या शेतामध्ये येणारे तेलंगी अळी किंवा पैसा किंवा वानू हा आपल्याला थांबवता येतो, रोखता येतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।